नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला छोटमोठे अनुभव येत असतात. जर हे अनुभव तुमच्यासोबत जर असे घडले, हे अनुभव तुम्हाला आले, तर समजून जा तुम्ही केलेल्या पोथीचं, श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन केल्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळाले आहे आणि दत्तगुरूंनी तुम्हाला कृपा आशीर्वाद सुद्धा दिला आहे. बघा, मन असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. आता लगबग श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे, पवित्र ग्रंथाच्या वाचनाचे, आपण या ग्रंथाचे वाचन करतो त्यावेळेस आपलं मन आतून किती प्रसन्न होतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा ग्रंथ आता संपूच नाही. म्हणजे शेवट ज्यावेळेस आपण करतो, वाचन करत असतो, त्यावेळेस असं वाटतं की हे ग्रंथ आहे तो असाच वाचन करत राहावा. ज्यावेळेस तुम्ही मन लावून याचे वाचन करता त्यावेळेस बघा हा अनुभव नक्कीच येतो. आता बघा, आपण या ग्रंथाचे ज्यावेळेस वाचन करत असतो त्यावेळेस प्रत्येकालाच काही ना काहीतरी अनुभव येत असतात. पण अनुभव आल्यानंतर काही लोकांना समजतच नाही की नक्की हे काय झाले आणि अनुभव येऊन सुद्धा त्यांना काहीच कळत नाही. तर काही लोकांच्या पटकन लक्षात येतं की हा अनुभव आपल्याला आला आहे. आता बघा, ज्यावेळेस आपण वाचन करतो, आपण आपल्या 8 दिवस घरात ज्यावेळेस ग्रंथाचे पारायण करत असतो त्यावेळेस दररोज आपल्याला काही ना काही तरी अनुभव नक्कीच मिळत राहतात. दत्त महाराज आपली परीक्षा घेत राहतात आणि आपण त्या परीक्षेत पास होतो का हे बघत असतात. आता बघा, अनुभव काय येतात तुमच्यासोबत, हे असं कधी घडलं आहे का? बघा, आपण ज्यावेळेस पारायण करत असतो त्यावेळेस आपल्या घरात वाद विवाद, भांडणे, कलह होत राहतात. म्हणजे बघा, काही कारण नसताना सुद्धा अचानक काही वेळेस भांडणे होत राहतात. आपलं मन स्थिर राहत नाही, आपल्या मनाची चिडचिड होत राहते. म्हणजे आपल्या आतील जे वाईट दोष आहेत, वाईट शक्ती आहे, ती आपल्याला ही पारायण करू देत नाही. तर आपलं मन स्थिर नसतं, ते चलबिचल झालेलं असतं. जोपर्यंत आपण हे पारायणची तयारी करत असतो, वाचनाला बसत नाही, तोपर्यंत आपलं मन अगदी भरकटलेलं असतं. आपल्याला काही करण्याची इच्छा होत नाही, पण सांगितले म्हणून आपण करत असतो आणि करायचं म्हणून आपण करत असतो. पण ज्यावेळेस आपण ही पोथी हातात घेतो, वाचन करायला बसतो, त्यावेळेस आपल्यासोबत हे असं घडत असतं. त्यानंतर बघा, वाचन करताना अचानक आपल्या डोळ्यातून पाणी येणं. ज्यावेळेस आपण ह्या पोथीचं वाचन करत असतो, या पवित्र ग्रंथाचं आपण पारायण करत असतो, त्यावेळेस बघा अचानक आपण वाचनात इतकं तल्लीन होऊन जातो की आपल्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत असतं. म्हणजे ते आपण ग्रंथाचं वाचन करताना आपल्या अंगावर अचानक शहारे येणं, काटं येणं, डोळ्यातून पाणी येणं आणि वाचन करताना असं वाटतं की आपण त्या दुनियेतच आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असतो त्या जगात आपण आहे असं वाटतं. आत्ताच आपण भान सगळं विसरून गेलेलो असतो आणि इतकं तल्लीन होऊन आपण त्याच्यात वाचन करत असतो. आणि वाचन झाल्यानंतर ज्यावेळेस उठतो, आपण साईटला थांबतो, त्यावेळेस असं वाटतं हा आपण किती मन लावून त्या पारायण आपण करत होतो, म्हणजे वाचन करत होतो. असं तुमच्यासोबत घडतं का? त्यानंतर बघा, अचानक आपल्या घरी पाहुणे येणे, त्याचबरोबर एखादं लहान बाळ तुमच्याकडे बघून हसणे, हा सुद्धा खूप छान शुभ संकेत आहे. बघा, पारायण काळात तुमच्याकडे असं होतं का? अचानक आपण न बोलवता कोणीतरी पाहुणे आपल्या घरी येणं आणि एखादी आनंदाची बातमी आपल्याला कळलं, किंवा एखादं लहान मूल तुमच्याकडे बघून हसणं किंवा तुमच्याकडे ते येणं. त्यानंतर बघा, तुमचे खूप दिवसाचे रखडलेले काम, अपूर्ण असतं काम, ते पूर्ण होऊन जातं. खूप दिवसापासून तुम्ही धडपड करताय एखाद्या कामासाठी आणि असं वाटतं नाही ते काम आता होणारच नाही, आपण हा विषय इथंच थांबवावा आणि परत तो विषय आपल्या डोक्यातच घ्यायला नको, आणि ते काम तुम्ही तिथंच सोडता आणि नंतर तुम्ही विसरूनही जाता. पण ज्यावेळेस तुम्ही या पारायण चालू करता पवित्र ग्रंथाचं, त्यावेळेस हे काम तुमचं अचानक झालेलं असतं. त्यावेळेस तुमच्या डोक्यात येतं हा मी तर हा विषय इथं सोडून दिला होता, पण ते काम पूर्ण झालं. बघा, त्यावेळेस आपल्या मनाला किती आनंद वाटतो. त्यानंतर बघा, अचानकच आपलं मन प्रसन्न होतं. म्हणजे नको त्या टायमिंगला आपण किती दुःखी होतो, छोट्या छोट्या कारणावरून आपली चिडचिड होती, आपल्याला राग येतो, द्वेष येतो, आपल्याला कोणतंही काम करायला असा उल्हास नसतो. सगळं असं कसं संपले असं आपल्याला वाटत असतं. म्हणजे बघा, काही काही लोकांना तर इतका राग येतो की त्यांना काही करण्याची, ऐकण्याची त्यांची मनस्थिती नसती आणि छोट्या छोट्या गोष्टींनी इतकं टेन्शन घेतात, त्यांना राग येतो, पटकन जगण्याची त्यांची इच्छाच नसते. त्यांना असं वाटतं आता सगळं संपले. त्यावेळेस का नाही, या ग्रंथाचं पारायण केलं की खूप
मन खूप प्रसन्न होऊन जातं. जगण्याचा एक वेगळाच आनंद येणं म्हणजे बघा, गुरुचरित्र ग्रंथ वाचताना आपल्या डोळ्यातून आनंदाश्रू येत असतात, कळत न कळत ते आपल्याला जाणवत सुद्धा नाही. आणि बघा, वाचन जर तुम्ही मन लावून गुरुचरित्र या ग्रंथाचं जर तुम्ही वाचन केलं तर दत्त महाराज तुमची परीक्षा घ्यायला, तुम्ही कसं वाचन करताय हे बघायला नक्की तुमच्या घरात कुणाच्या ना कुणाच्या रूपाने येत असतात. मग तो कावळं असू द्या, कुत्र असू द्या, एखादा भिकारी असू द्या किंवा एखादा पक्षी असू द्या, ते कशाच्या सुद्धा रूपाने, एखाद्या अतिथीच्या सुद्धा रूपात ते येतात या 8 दिवसाच्या काळात. आणि ते आपली परीक्षा घेत असतात की आपलं वाचन कसं चाललं आहे, आपण किती मन लावून करत आहे. त्यामुळे तुम्ही जर हे पारायण चालू केलं असेल, तुम्ही घरात करा किंवा केंद्रात करा, यातील अनुभव तुम्हाला 100% मिळणार म्हणजे मिळणार. फक्त ते तुम्हाला कळायला पाहिजेत. बघा, गुरुचरित्र असा पवित्र ग्रंथ आहे की या पारायण केल्यामुळे तुम्हाला तुमच्यातील वाईट शक्ती बाहेर निघणार आहे, तुमच्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाणार आहे, तुमचं मन प्रसन्न होणार आहे. आणि तुम्ही जर या गुरुचरित्र पवित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही मन लावून जर केलं तर तुम्हाला मनोंची त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. दत्त महाराज तुमची परीक्षा घेतील. बघा, पारायण चालू करण्याच्या आधी ते खूप तुमची परीक्षा घेतील आणि त्यात तुम्ही उत्तीर्ण होते का हे सुद्धा ते बघतील. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनासारखं सगळं घडणार आहे, तुम्हाला मनोंची त्याचं फळ मिळणार आहे. तर बघा, हे काही छोटे मोठे अनुभव आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. यातील तुम्हाला कोणते अनुभव जाणवले आहेत का, मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.